परत इकडे जा. इकडे जाऊ जा. पटकन परत इकडे जा. आता इकडे जा. आता इकडे जा. अरे सो मंडळी, तुम्हाला कळलं असेल आता की अशा पुरी येत जात राहतात पण पैसा जात नाही. त्यामुळे पैशाला जा, पुरी येत जात राहते. काय बोलला तू? तू काय बोलला? चाललेली ना ते मी दाखवलं करून. चालेल तुला मी. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि माझा चेहरा थोडा असा दिसतोय कारण आय एम नॉट वेल. सर्दी ताप खोकला. अजून काय बाबा? घसा दुखतोय? थ्रोट इन्फेक्शन झालं. घसा दुखतोय? मग दुखतोय. दाबून चालू केल्या मस्ती करतो. आता माझी ताकद पण नाही याला मारायची. सो आज आमचा वी आर बॅक विथ कुकिंग व्लॉग. आम्ही रिसेंटली न्यू एअर फ्रायर परचेस केला आहे. सो वी गोना मेक चिकन पहाडी एअर फ्रायरमध्ये. तंगडीवाला चिकन. हां. आणि सो असं तिच्या तोंडाला चव नव्हती, ताप असल्यामुळे पूर्ण. सो आम्ही रामेन बनवणार आहे. काय होतं? रामेन. अच्छा, हा रामेन. फायनली मी अंड्याला रामेन. मी आजपर्यंत कधीच खाल्लं नाही. रामेन का रामन काय ब्राह्मण काय ते जाऊन दे असं होतं माझं ते. पण मी आज रामेन मेड फ्रॉम ब्राह्मण. हा अच्छा, असं यू कॅन डू इट. ऑल्सो चिकन मेड फ्रॉम ब्राह्मण. येस. बस. हेच ती लोक ज्यांच्यामुळे चिकनचे रेट वाढल्यात, बाकी काही नाही. स्वस्त भेटत होते कोंबड्या. झालं. एनिवेज, सो आम्ही असं सगळं बनवणार आहे. तर लेट्स स्टार्ट विथ द प्रेप. मस्त लाईट येते रे. अशी बरी येते. हो, इथे काही असं पाहिजे होतं असं ठेवायला ना. हो, पण मग दाखवणार कसं काय बनवतो. सो चला मंडळी तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय करणार. काय सांगितलं मी हे कर ना, चिकन पाहिजे ना फ्रीज मधला. आणि बाबडे हे बघ ना, लाईट ना, आय नो भारी दिसते ना. पिंक रिंग लाईट जर मला कोणीतरी घेतली असते तर हे चांगलं वाटतं ना. बघ ना, ठेवली असती. हा अँगल पण चांगला वाटतोय ना. नाही, तुला माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही द्यायचं. तू माझ्या बोलण्याकडे लक्ष दे ना. मी बोलले की कशाला खर्चाचं काय बोलते तू? बघ ना अँगल किती चांगला येतोय. तू चांगलाच दिसतोयस, कळलंय मला. याच्या मागचा मतितार्थ मी ऑलरेडी घेतलाय. खोके घाली ना असं तोंडात. तर मी म्हणते, तर मी म्हणतोय चला आपण ब्लॉगला चालू करू. ऐकलं नाही गेलाय तू. तर मी म्हणते, माझ्या ती पिंक रिंग लाईट आपण बघितली, ती जर असती माझे केस, तर माझ्या चेहऱ्यावरती किती छान उजेड आला असता. घेणार का? मग आणतो का? घेणार. हे बघ, ऑलरेडी चेहरा चांगला उजेड आहे. तू काळा असून पण गोरा दिसतोय व्हिडिओ ते बघतो. काय म्हटलं? अंड्या म्हणलं अंड्या. ठेवणार आहे मी. चालेल. सो आता मी पहिलं आपण आहे ना बोलायला शिकूया ब्लॉगमध्ये. शांत बसण्यापेक्षा कंटिन्यू बडबड करत राहायला पाहिजे. त्यामुळे ऑडियन्सला काहीतरी वाटेल की बायको नवऱ्याला बोलूनच देत नाही, असं फील व्हायचं लोकांना. काय म्हटलंस? आत्ताच एकदा लागलंय ना, थोडं तरी काहीतरी वाटू दे. पण असं वाटलं नको लोकांना. काहीही बडबडतो, काहीही. doesn't make any sense guys. ठीक आहे, पण मी काय म्हणते, अंड्या मस्त गरम चहा ठेवतोस. अरे वा, चहा ठेवण्यासाठी पाणी ठेवलंच आहेस का तू? हो. ठेवशील का? कारण तुझ्या हातचा चहा प्यायचा होता मला. मी सकाळपासून बायको आजारी होती म्हणून मी 2-3 वेळा चहा बनवला. तर कसा बनवला माझा मला माहिती, पण बनवला होता मी. कोण बोलत नाही ना नवऱ्याने बनवलेला चहा चांगला झालाय. जर थोडं खरं बोललास ना तर थोडं बरं वाटेल मला. काय रिंगटोन आहे? येस सर, येस मिस्टर. अयो, अंड्या जात नाही. काय जात नाही? मी आहे ना.
जरा त्याला डायरेक्ट चालू झालं. चहा ठेवला नाही खोपडी. तुम्ही बघू शकता नवरे पण घरात काय त्याच्यात पण टाक थोडं पाणी मला किंचित. बस बस. हे किंचित नसतं मग किंचित म्हणून घ्यायचं बरोबर. आलं ठेचा बाबा. तू आलं टाकायला विसरतो. सकाळी टाकलं होतंस. दोन्ही वेळा चहा डोसलायस तू, त्यात तुला आलं लागले. तू असं बोलूच नाही शकत की आलं नाही. आणि अशा पद्धतीने असा छळ केला जातो नवऱ्याचा. तुम्ही बघू शकता. तुला आता काय ऐकू जाणार नाही. मिस्टर म्हणून बोलू शकतो. मला वाटलं बस झाली. इतकी बारीक मला वाटलं बस झाली. आगाऊपणा ना. फन नुसतं मला त्रास द्यायचा. काय आपल्या घर करायचं असतं ते स्वतः चालू करू शकतो. आणि दुसरं काय भेटायचं तुला. सो मंडळी, मला तुम्हाला सांगायचं आहे, माझी मम्मी आणि मोठी वहिनी म्हणजे वहिनी आमचे ह्या दोघी सुगरण आहेत. जेवण खूप भारी म्हणजे नॉनव्हेज तर खूप भारी बनवतात. आणि त्यात आपल्या उऱ्या म्हणजे ब्राह्मण बॅकग्राऊंड. मला तर वाटलं की चिकन भारी बनवत असं. लास्ट इयर उऱ्याने लास्ट इयर म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी हे केलं ते ग्रीन लेग पीस केलं ते. भाई साहेब काय भारी चालते. सो आज उऱ्याने म्हणलं मी बनवतो, तू मदत कर थोडीफार. पण आता बाकी सगळं तीच करते, मी मदत करतोय थोडीफार तिला. पण भाईचा बेस्ट बनतो उर्व्याच्या हातचं चिकन. मला वाटलं नव्हतं अशी चव येईल. पण त्यावेळेस नंतर नाही पटलं. खरंच रेट ह्यांच्यामुळे वाढल्यात आज मार्केटमध्ये. दिसतंय ना हातात काय. हे बघा असं बोललं की लगेच आमचं झाडावर चढतं. काय वाटतं तुला? 20 केलंय मी. आणि 15 करू. 200 वर ठेवली. 15 करू का पहिले? नाही काढू शकतो ना डायरेक्ट चेक करायला. गाईस एअर फ्रायर लावलं आम्ही पहिल्यांदी. हा ना. चिकन आधी करून घेऊयात एअर फ्रायर मध्ये. बिकॉज इट वॉज अ टास्क. आम्ही एअर फ्रायर पहिल्यांदाच करतोय ट्राय. अरे पण बघू हे खूप सोपं झालं मग असं चिकन. 10 मिनिटात हेच मी तुला म्हणत होते. आणि तेल पण नाही लागत नाही. मग आण्याने आण्याच्या बर्थडेला मला एअर फ्रायर गिफ्ट केला. आम्हाला चाय ट्रॅक्टर ठेवलाय बघा. स्वतः घेऊन फिरते. परत इकडे जा. इकडे जाऊ. पटकाय परत इकडे जा. आता इकडे जा. आता इकडे जा. अरे सो मंडळी, तुम्हाला कळलं असेल आता की अशा पोरी येत जात राहतात पण पैसा जात नाही. त्यामुळे पैशाला जा पोरी येत जात राहतात. काय बोलला तू? तू काय बोलला? असे चाललेले ना ते मी दाखवलं करून. चालेल तुला मी. नाही सुचलं बोलायला. काहीतरी बोलणार होता. नाही सुचलं बोलायला. काय काय म्हणणार होतास? सो मंडळी 10 मिनिटं झाले. 10 मिनिटांनी आता पलटायची पाळी आली. हो सगळे हे 3 पण पलटतो का? पलटले तू? हे 2 पलटलेत मी. आता वरनं ते फ्राय होतील असं वाटतंय. तेल थोडं ऑइल लावतं. पण अंड्याने बाय द वे काय चहा बनवलाय सुंदर. 20 मिनिटं ठेवलेलं. सॉरी. आणि आता 14 मिनिटं झाल्यात. 14 मिनिटानंतर पण अगदी आपली कुरकुरीत पापडी तयार नाही झाली. सो माझं वरेचं म्हणणं असं आहे आता ते 6 मिनिटं होऊन जाऊ द्या. पुन्हा आपण त्याची हालत बघू. पण वाटलं तर परत 10-15 मिनिटं टाकूया. आपलं काय जाणार आहे. ते लावायचंच आहे फक्त. बघा गाईज ह्याचा डिस्प्ले LED डिस्प्ले आहे पूर्ण वरती. फंक्शन्स दिलेले आहेत. सच अ क्युडी. नवरा माझा काम करतोय. आमची किचनची कामं वाटलेली आहेत ना नॉर्मली. आणि मी आता जरा चहा माझा संपवते. मला चहा प्यायला वेळ लागतो. आपण दोघांनी खेळायचंय की कॉमेडीवरचे शूट करायचे? कॉमेडी करू. लुडो नाही मजा येणार ना दोघात. बोर होऊ आपण. म्हणजे आपल्याला घरं खूप लागतात ना. 4 जण असतील तर मजा येईल.
सो आम्ही असा विचार करतोय की उद्यानी अजून असे कॉमेडी मीम्स नाहीत पाहिल्या खूप साऱ्या, सो तिला ते दाखवावेत आणि तिचे रिॲक्शन बघावेत आज आपण. लेट्स असा माझा ट्राय. एक विचार आहे. तुझा एक विचार आहे, ठीक आहे. असा माझा एक सुविचार आहे. तुझ्या विचाराला मी गृहीत धरते आणि आपण करूया तसं मी म्हणते. ऍटलीस्ट विचार तरी गृहीत धर. अरे तर मग चिकन अजून एअर फ्राय होतच आहे. सेकंड राऊंड चालला, आम्ही त्याला पलटी केलं आणि आता माझ्या डोक्यात एक आलं की आमच्याकडे गरम पाण्याची किटलसुद्धा आहे. सो आम्ही गरम पाण्यासाठी युजली गॅसच यूज करतो, तर म्हटलं लेट्स सेव्ह सम गॅस. एकदम डोक्यात आलं. जुनी किटल आहे, सो ती काढली. आत्ता अंड्या त्याला क्लीन करतो आहे आणि आम्ही आता इथे ठेवणार आहे. आय शो यू. सो कॉफी स्टेशनच्या इथे थोडी जागा केली आहे, थोडं ऑर्गनाईज केलं आणि इथे ती किटल ठेवणार आहे, सो वी कॅन यूज इट. आणि अंडे आत्ता तिला क्लीन करतो आहे प्रॉपर. सो मला माझी बायको सांगते की हे कसं असतं रामेन, कारण मला जेन्युइनली मी ऐकलं होतं एकदा, पण मी कधीच नाही ट्राय केलं आयुष्यात. ही माझी पहिली वेळ आहे असं खायचे. नाही तर आपलं मस्त चिकन भाकरी, मटण भाकरी, चिकन पण नाही मटण भाकरी. काय ग? 2 मसाले. दिस इज द सॉस. एवढं लांब नको नेऊ ना, जवळ दे ना. हां दिस इज सॉस आणि सी द पॅकेट. दिस इज सो क्यूट. पिंक आहे बाबू, मग तू ट्राय करा चिकन. बघ तुला देव पण तुला असे हे देतोय इशारे की तू बाई खा. तुझ्यासाठी चिकन पॅकेजिंग पण मी पिंक केलंय, तू खा आता तरी चिकन खा. नो. सो एकीकडे मी व्हेजचं टाकते आहे आणि एकीकडे तुझं नॉनव्हेजचं करते आणि ऑल्सो हे पण असतं. हे असं आहे बघ, काय आहे हे मसाला आणि दिस इज द चिली सॉस. तर ते दोन आहेत का? असतं तुझे पण दोन आहेत. हां तिखट असतं, सो टेस्टनुसार आपण करू शकतो. सो मग तुला ते सेकंडवाला टाकायच लागणार नाही. बोललास का? बोललास. बोलल्यास आपल्याला चालतं बाबा. येराच कॉल आहे हो. आय नो. नाही खात मी तिखट. सो आम्ही चिकन एअर फ्रायरमध्ये लावलं आहे. सो आमचा ऑलरेडी 40 मिनिटाचा राऊंड होत आला आहे. कारण इट्स ऑफकोर्स पहिल्यांदा यूज करतोय. वरनं ते असं एकदम नाही वरणी नाही बेब, मला वाटतं जे आपण चिकन मागवलं ना गोदरेजचं ऑनलाईन, ते ऑलरेडी फ्रीज होतं खूप. आता मी बाहेर काढत होतं असं बर्फासारखं दगड सारखं वाटत होतं ऍक्च्युली. फ्रोझन चिकन होतं. हां, कारण त्यामुळे- त्याचा कंटाळा आलेला. हां बाबू जायचं, पण तिथं पण एवढं क्वालिटी भेटत नाही जेवढं हे गोदरेजचं चांगलं भेटतंय. खरंच छान आलेला. आणि मला वाटतं ते जास्त थंड असल्यामुळे टाइम घेते ते, मेबी. बाकी काय नाही. पण स्मेल तर किती छान येतोय. पुदिना इज द हे. अंड्या माझ्यामुळे काय काय खायला लागलंय. आय स्वेअर. अंड्या पावभाजी खात नव्हता, अंड्या पोहे खात नव्हता, अंड्या कुठल्या प्रकारच्या भाज्याही खात नव्हता. मग अंड्या खात काय होता? अंड, ऑमलेट, चिकन, मटण, गवारीची भाजी, वांग्याची भाजी, साबुदाणा खिचडी, भाताची खिचडी. झालं, लाईफ शॉर्ट, संपलं. काय पाहिजे आयुष्यात? ह्यासारखं सुख आयुष्य नाही एवढं. काय ते पाला पाचोळा खात बसतीस, काय होतंय ना, आजारी पडतीस. आता काय काय खातोस सांग? आता खावं लागतं, ऑप्शन नाही माझ्याकडे. बरीचो बाउल्स खातो. बरिडो बाउलचा पण आपला ब्लॉग राहिला करायचा, तो पण चालू आपण. कॅमेरा जरी स्वतःकडे घे आणि ऍक्सेप्ट कर की तू काय काय खातोस. बरिडो बाउल्स त्याचा ब्लॉग राहिला करायचा, हे मी त्याला आठवण करून दिली. तुला आवडतं ना? पण आवडतं ना म्हणजे मस्त लागतं ते. आय हॅव एक्सप्लोर्ड यू मेनी थिंग्स. या मॅम. सो मंडळी आम्ही आता हे करून घेतो आणि तुम्हाला भेटतो पटापटा, कारण आम्हाला भूक लागली, कारण दुसरं काही नाही आहे. आम्हाला भूक लागली. सो मंडळी म्हणजे तुम्हाला माहीत असेल पण मला माहीत नव्हतं, हे उऱ्याचं रामेन तयार होत आलं आहे. पण उऱ्या म्हणतोय की ह्यातलं पाणी परत काढायचं आणि हे पुन्हा नूडल्स टाकायचे, त्यापेक्षा आपली मॅगी बेस्ट ना. पण जाऊन द्या, माझं पण तयार करते. आणि भाई साहेब हे तुम्ही बघू शकता, कुरकुरी कुरकुरुम बादम. मस्त मला बाबू. वाटलं मी करपलो की कळ. नाही रे बेब, ते म्हणजे तेवढं कडक व्हायला लागतं ना मसाला, मस्त वाटतं ना. तू हॅपी आहेस ना? या विषय का बाबू. सो बघा तुम्ही हा लाईव्ह डेमो बघू शकता. हे अशा पद्धतीने शेवया बाहेर काढलेल्या आहेत. बाबू रामेन आहे का ते? अच्छा रामेन. सो आपण मॉडर्न इंग्लिशमध्ये बोलूया. हे अशा पद्धतीने हे रामेन बाहेर काढलेलं आहे. कळलं मला कुठल्या एंटरटेनरची गरज का नाही. आय हॅव अ वॉक इन. काय वाटतंय तुम्हाला हे बघा? अरे हे इकडे ये रे, कॅमेरा खाली घ्या, खाली घ्या. हां, हे शेवया पण म्हणू शकतो, मॅगी पण म्हणू शकतो. पण उद्याचं म्हणणं आहे त्याचं जर नाव रामेन ठेवलं आहे, त्याचा वारसा केला आहे, तर तुम्ही तसंच बोला नावाने त्याला. ओके अंड्या.
आमचं सगळं काही जेवण इज रेडी. आय शो यू गाईज. फक्त माझे मकेन्स होत आहेत, ते झाले की आम्ही जेवायला बसणार आहे. दिस इज द चिकन. हे माझं रामेन आहे आणि इकडे अंडूचं रामेन आहे. सो येस, अंडे आता मूवी बघतोय की आम्ही काय बघू शकतो. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्लॉग. होप तुम्हाला आवडला असेल. आणि आता आम्ही मस्त खातो, तुम्ही पण खावा. ओके बाय. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नसेल केलं तर. लॉट्स ऑफ लव्ह.